सुप्रभात मंडळी. तर मी प्रसाद चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवरती. आज आहे दिवस 5वा आणि पाठीमागे जी बिल्डिंग दिसते तर त्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही थांबलेलो. पाठीमागे आपल्या बाईक्स पण तुम्हाला उभ्या दिसतील तिकडे. सो आपली म्हणजे फ्रेश झालो मी थोडासा. आता सकाळचे 7 वाजले आहेत. बाकीच्यांना उठायला अजून टाईम आहे, तर मी म्हटलं एक थोडासा फेरफटका मारावा आणि आजूबाजूचा एरिया जो आहे तो कसा आहे तो बघून घ्यावा. सो मी निघालो आहे चैलमध्ये थोडासा फेरफटका मारण्यासाठी. बघूया कसं आहे चैल ते. आम्ही इथे पोचलो तेव्हा संध्याकाळचे 7:30-8 वाजलेले, म्हणजे ऑलमोस्ट अंधार पडत आलेला, त्याच्यामुळे फार काही बघता नाही आलं. बट आता निघालोच आहे, वेळ पण आहे, तर म्हटलं तुम्हाला दाखवूया आणि स्वतः पण थोडंसं एक्सप्लोअर करूया. आणि इथे आपले डॉगीज बघा बसले आहेत. भालू मस्तपैकी पांढरा शुभ्र आहे. सो हे इकडचे लोकल डॉग्स आहेत, ज्यांच्यावरती ना इथल्या कोल्ड क्लायमेटला ना म्हणजे थंडीपासून वाचवण्यासाठी खूप जास्त फर असते. सो आता मी ना ज्या आतल्या रोडला आपण रिसॉर्ट घेतलं आहे त्या रोडला आलो आहे. हा रोड खाली आय थिंक गाव वगैरे असेल, कारण की बाहेरच्या बाजूने तर काही दिसत नाही. वरच्या साईडला चैलगाव आहे, त्या साईडला तिकडे बघितलं तर डोंगरावरती. इकडे पण असेल छोटा मोठा गाव, कारण की एवढा चांगला रस्ता बनवला डांबराचा म्हणजे असणार. आणि पाठीमागे आपल्या एक शाळा आहे, प्राथमिक शाळा बघू शकता. सो गाव तर असणारच नक्कीच, पण शाळा चालू आहे की बंद आहे माहीत नाही, कारण की कोण दिसत नाही आहे तिथे. अँड मी थोडा खाली चालत चाललो आहे. बघूया काय आहे ते. या बाजूला पूर्ण जंगल आहे आपल्या या साईडला, आणि हा इकडेचा रस्ता चालला आतमध्ये. आणि एकदम शांतता आहे आणि फक्त मध्ये मध्ये ना असे कोकिळेचे किंवा असे विविध पक्ष्यांचे आवाज येतात, त्याच्यामुळे ना एकदम असं प्रसन्न असं वातावरण आहे. धुकं पसरलं आहे संपूर्णपणे. आपण आता ना डोंगराच्या वरती आहोत, म्हणजे काल आपण शिमलाच्या रोडवरनं जेव्हा राईट टर्न घेतला तेव्हा एक व्हॅली पूर्णपणे खाली उतरलो. जवळपास 7-8 किलोमीटर आपण खाली उतरलो. पूर्ण तिथे जी नदी मी काल तुम्हाला दाखवलेली त्या नदीजवळ गेलो आणि तिकडनं पुन्हा एकदा चढत वरती आलो. सो कंप्लीट चेंज होणार आहे प्लॅन. सो कसा असेल तो मी तुम्हाला बाईकवर बसल्यावर सांगेन, कारण की मला पण एक्झॅक्टली माहीत नाही आहे ते, तर बघूयास. पण तत्पूर्वी समोरचं जे दृश्य आहे ना ते तुम्हाला दाखवतो. पूर्ण धुकं पसरलं आहे. मी जास्त खाली जाणार नाही, कारण की परत वरचं जेवढं चालत जायचं तर दम लागतं आहे आणि आपल्या सवय नाही एवढी एवढ्या हायेस्ट लेवलवरती चालायची, आणि त्याच्यामुळे दम लागतो आहे. सो पहिल्यांदा म्हणजे एक दृश्य बघून घ्या किती धुकं पडलं त्याचं. हे बघा समोर मस्त असं धुकं पसरलं आहे. आणि ही कसली झाडं आहेत माहीत नाही. संपूर्णपणे धुकं पसरलंय. आकाश तसं निरभ्र आहे आज, पण पाऊस वगैरे तरी दिसत नाही, त्याच्यामुळे आज पण आपल्याला इथे पाऊस भेटेल असं वाटत नाही. आणि चांगलंच आहे, बाईकवरती पाऊस नाही भेटेल तर. वातावरण थंड असेल चालेल, पण पावसातनं खूप हालत खराब होते. या थंडीमध्ये जर भिजलो जरा तरी बँड वाजून जाईल. सो आता आपण परत जाऊया, आपल्या रूमवर जाऊया आणि मग तयारी करून निघूया. तर मित्रांनो आता आपण निघालो आहे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. सर्वात पहिलं जाणार आहे खातू पीकला. खातू पीक इकडनं आहे एक अराउंड 84 किलोमीटर. 3 तासाचा रस्ता दाखवतोय. चालेल स्टार्ट finding the best route. Okay, so चला
गणपती बाप्पा मोरया मोरया. नाश्ता केला नाही आहे सकाळी. नाश्ता करायला आम्ही कुठेतरी थांबू रस्त्यात, एक 25-30 किलोमीटर चालून, म्हणजे तासभर गाडी चालवून. काल एवढ्या आतमध्ये आम्ही आलेलो गाडी घेऊन. क्या हुआ सर जी? क्या देख रहे थे? कैसे यू टर्न मारना है? 84 किलोमीटर. खातू पिक का ही मैप डाल के रखा है डायरेक्टली. मैंने ना कुछ गलत भर लिया है, एक साइड से बाहर आ गया बैग. हाँ, इधर सामान ज़्यादा हो गया, ये साइड में कम हो गया. कुछ अलग तरीके से लग रहा है बैग मेरे को. चले आगे सब. हाँ लगा है ना, मैं जाऊँ? भाई बाकी लोग रुक गए, वो लोग किधर है? रुकना, सब साथ में ही जाते हैं. सात सात सात. यूटर्न यूटर्न. इथे आपल्याला एक 10 रुपयाचा टोल भरावा लागतो, म्हणजे टॅक्स आहे लोकल ग्रामपंचायत चैल. सो इथून प्रॉपर चैल गाव चालू होतो. क्या हुआ? आ गए हे आले सगळे आले आगे चल. मस्त डेन्स फॉरेस्ट मध्ये चाललो आपण. एकदम जेवढे वरती जातं तेवढं एकदम घनदाट होत चाललंय जंगल. वाव. है बालू क्या है? ए बालू, ए बालू, बीच में गड़ा गाड़ी चढ़ा देगा कोई? देखा ऐसे लोग गाड़ी चढ़ा देंगे, बाजू में रहने का. बाकी कुठे आहेत?
अच्छा, सो आपण आता इथे पेट्रोल भरूया आणि पुढे जाऊया. सो फ्युएल पंपवर फ्युएल टाकून आता आपण निघतोय पुढे. एक 350 रुपयाचाच फ्युएल बसला माझ्या गाडीमध्ये फुल करून. पण गाडीने चांगलं ॲव्हरेज दिलं आहे ह्या हिल्सवरती. पण आता काही टेन्शन नाही. हिमालयनमध्ये जवळपास 800-850चं पेट्रोल बसलं सर्व आणि आपल्या गाडीमध्ये 350. सो स्वतःची गाडी आणण्याचा हा एक फायदा. इकॉनॉमिकली खूप चांगली पडते गाडी मला आणि टँक रेंज पण चांगली आहे. आता पूर्ण घाट सेक्शन असणार आहे इथे पुढे. सर्वजण पुढे गेलेत, आपण पाठीमागून चालवत आहे. मॅप लावलं आहे आपण, त्याच्यामुळे टेन्शन नाही. इथे पाऊस पडून गेलाय वाटतं. पाणी आहे रस्त्याला आणि अतिशय सुरेख असं गार वातावरण आहे. आणि ॲक्च्युली ऊन आहे. तुम्ही बघा इथे मध्ये मध्ये उन्हाची कुठेतरी एक कवडचा येत असेल झाडांच्या मधून. पण ह्या डेन्स फॉरेस्टमुळे ना ऊन तसं लागत नाही. तर मित्रांनो, हे चैल मुख्य गाव होतं. इथे आम्ही थांबलेलो, पेट्रोल भरलं त्याच्या पुढे 200 मीटरवरच. इथे आम्ही थांबलेलो ATM मध्ये जाण्यासाठी. कॅश काढायची होती आणि पुढे माहीत नाही गूगल पे वगैरे चालेल न चालेल, त्यासाठी कॅश काढायला आम्ही थांबलेलो. अरे सर जी, पहचाना क्या? हाँ, कैसे हो? अरे एकदम मस्त. वो क्या सब हिमालयन वाले? ओके नाइस नाइस. हाँ, सो ऑल सेट. यस, अभी हम लोग जा रहे हैं हाथू पास. हाँ, वहाँ पे जा रहे हैं. वेदर इज गुड. हाँ, बारिश तो नहीं है ना यहाँ पे? लास्ट फ्यू डेज आई हैव बीन स्टेइंग नो रेन. नो रेन ना? ओके, तो अच्छा है. That's good. मनाली द चैलेंज. हाँ नहीं, लेकिन अभी हम लोग मनाली नहीं, अभी उतरेंगे मनाली से डायरेक्टली. सो रिटर्न जर्नी. अभी शिमला होके यहाँ से पूरा सर्किट करके मनाली से आएंगे. मनाली से you'll come. हाँ, सो मे बी आफ्टर अ वीक वी आर इन द मनाली. और मनाली में वी विल स्टे ओनली फॉर 1 day and then return to Chandigarh. Okay. Can you take a picture? Yes, sure. Last time I forgot totally. Should I remove my helmet or? Let it be there, no problem. Or remove maybe. Okay. Are you on Instagram? Yeah, our Real Roadies is there on Instagram. Real Roadies. Yes. Okay. Yeah. Just ping me on smiles _on_miles. Okay, let me make a note of it and ping you. Because I have gloves now, na? So Yeah. whenever I stop, then Real Roadies, na? Yeah. That you, I think the pamphlet you have given. Okay. Underscore On _miles. Okay, nice. I got you. Okay. Now I should ping you. Okay. चलो bye. All the best. Enjoy. आप अभी कितने दिन हो यहाँ पे? अभी मैं ट्यूसडे तक हूँ इधर. ट्यूसडे तक. ठीक है, चलेगा. आई एम गोइंग बैक. ओके, बैंगलोर. बैक टू बैंगलोर. ओके, हैप्पी जर्नी. चलो बाय. सेम टू यू. बाय. सो आता जे भेटलेले ते आपल्याला जयपूरवरनं टुवर्ड्स चंदीगड येताना आपल्याला भेटलेले. त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि आता निघालोय. बाकी सर्व पुढे गेलेत. थोडं थांबलो आणि ऊन होतं ना तिथे, थोडंसं असं स्वेटिंग झालं. बट काय नाही. त्यांनी सांगितलं ते जवळपास 3 दिवस झाले इथे आहेत. त्यांनी सांगितलं की इथे असं काय पाऊस वगैरे नाही आहे, सो आरामात राईड करू शकता. सो लेट्स सी कसा आहे वेदर यापुढे तो. अँड मित्रांनो, मी एक्साइटमेंट आहे ना माझी अशी मला ना व्यक्त करता येत नाही. ॲक्च्युली मी खूप सायलेंट
बोलतो, म्हणजे असं ओरडून म्हणजे एक्साइटमेंट व्यक्त करता मला येत नाही, त्याच्यामुळे ना मी तुम्हाला सांगू नाही शकत. पण खूप जास्त एक्सायटेड आहे मी या रोडवर गाडी चालवायला आणि हे सगळं एक्सप्लोअर करायला. खूप मजा येते मला ॲक्च्युली. आणि मी आता सगळ्यात शेवटी आहे, बाकी सगळे पुढे गेलेत. तर मस्तपैकी मॅगी, अंडा भुर्जी, चहा असा फक्कट असा नाश्ता करून आम्ही आता आमच्या पुढच्या जर्नीला निघालो आहे. इथून हातू म्हणून जे आपल्याला ठिकाणी जायचं आहे, हातू पीक, ते 52 किलोमीटर्स आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 1 तास 43 मिनटं दाखवत आहेत. याचा अर्थ 45 किलोमीटरचा तर हायवे दाखवत आहे, पण त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला इंटरनल रोडने जावं लागणार. मे बी त्याच्यामुळे असेल एवढा टाईम. हा पुन्हा एकदा आपण आलो आहोत NH5ला, नॅशनल हायवे 5. आणि आता आपण जे म्हणजे ह्या डेस्टिनेशनवर आहोत ते खुफरी आहे, KUFRI, खुफरी. कांद्याची गाडी, जसे आपल्याकडे मुंबईला येतात ना तसे कांदे विकायला आलेत अनाऊन्समेंट करत करत. त्याच की गाडी. सो आता हा हायवेच असणार आहे. काही इंटरेस्टिंग दिसलं तर मी तुम्हाला दाखवेन. भेटू थोड्या वेळाने. तर मित्रांनो, हातू पीक अजून 6 किलोमीटर आहे. आपण मेन रोडपासून टर्न घेतला तिथून 7 किलोमीटर आतमध्ये आहे. तर हातू पीकला जायचं आहे आणि परत याच रोडने आपल्या मागे यावं लागेल. आज आपलं टार्गेट आहे चितकूलपर्यंत पोहोचायचा. चितकूल तिथून 192 किलोमीटर्स आहे. सो ट्राय करायचं आज जर पोचता आलं तर चितकूलला, कारण की खूप बिहाइंड द शेड्यूल आहोत आपण. तर तिकडे तर जायचं आपल्याला. हा ऊपर जाना है. क्या कर रहा है, क्या कर रहा है, क्यों भागा रहा है? हो किती वरती आलोय बघा आपण. सो फ्रेंड्स, आता आपण आहोत हातू पीकवरती. हातू पीक जो आहे तो 3400 मीटरवरती आहे, म्हणजे इथला सगळ्यात हायेस्ट पीक असं बोलू शकतो या एरियामधला. तर त्या पीकवर आता मावलो आहेत. पाठीमागे तिकडे बघू शकता, तिकडे एक हातू मंदिर आहे. आता ते कोणत्या देवाचं मंदिर आहे ते मला पण एक्झॅक्टली माहीत नाही, तिकडे जायचं बाकी अजून. सो सर्वात आधी आम्ही पीकवरती आलेलो. पीकची हाईट जी आहे ते 3400 मीटर आहे. तिथे फोटो काढले तुम्हाला मी. आता फोटो जर बघायचे असतील तर आपल्या इंस्टाग्राम ID ला भेट द्या, smiles_on_miles. तर या इंस्टाग्राम ID वर जाऊन तुम्ही या पूर्ण सिरीजचे फोटोज बघू शकता. आता मी टेम्पलच्या इथे जातो आणि टेम्पल कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. सो समोर जे आहे ते आहे हातू टेम्पल. सो आता आपण चाललो आहे हातू टेम्पलकडे.